राम राम, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. सकाळी सकाळी आपण निघालो डिझेलचा डबा घेऊन, कारण सकाळी सकाळी जायचं होतं डिझेलला. मग काय गाडीवरच निघालो सकाळी सकाळी. काय थंडी पण खूप वाजत होती. मग म्हणलं चला आता जाऊ या गाडीवर हळूहळू. काय गाडीचा काटा बंद पडला आहे, तुम्हाला वाटेल एवढ्या स्पीडनं जातो आहे मी. तसं काय नाही, डिझेल घेऊन आलो. मग काय डिझेल वगैरे टाकलं, रोटर जोडून ठेवलं होतं. पप्पा गेले ते रोटरला. मग काय शेतामध्ये जाऊन डिझेलचा डबा, पप्पाला डबा वगैरे दिला. मग म्हणलं चला जायला लागते जरा अहमदपूरला, कारण ट्रॅक्टरचं आणायचं होतं आपल्याला थोडंसं ऑइल बदलीचं सामान. मग काय शशीभाऊ आला, शशीभाऊसोबत निघालो. शशीभाऊ म्हणला मी काय येतो, पण जरा नाश्ता चारायला लागते. मग मला भाऊला चल नाश्ता खाऊ. गेलो मनाजवर. आज काय खिचडी नाही घेतली, जरा पुरी भाजी सांगितली होती. म्हणलं जरा पुरी भाजी यायला वेळ होती, भाऊनं म्हणलं जरा एक भजी घेऊन. मग काय तेवढी काय लोक रोज येते तिथं, तेवढी काय टेस्ट आपल्याला व्यवस्थित वाटली नाही. भाजी फिसकल ती आज ते काय माहीत नाही. मग काय तिथून निघालो, ऑइलचं कॅन घेतलं. काय आपण नुसते पैसेच कमवत असतो असं नाही, कारण काय ऑइल बदलीला आज आपण जवळपास 4-5 हजार रुपये घातले. आता उद्या ऑइल बदली वगैरे घरीच करून घ्यायची, कारण आपण काय आपल्यापेक्षा ट्रॅक्टर खूप दिवस झाला आहे, आपण ऑइल बदली वगैरे घरीच करतो. मग काय ट्रॅक्टर घेऊन निघालो. पप्पा आले ते रोटर करून. मग म्हणलं जरा जायचं होतं आपल्याला फुलसेवाडीला, मयूरची आणायची होती जरा 3 ह्याची फळाची सरी. मग काय मयूर बी होता, मयूरसोबत काय मयूरनं जोडू लागला आपल्याला सरी वगैरे. एक फळ काढलेला होता, ते फळ काय बांधून घेतला. मयूर म्हणला मला पण जायचं जरा ट्रॅक्टरकडं. मग म्हणलं चल भाऊ काही ती अडचण नाही. म्हणलं तू पण जा, मी पण जातो. शेताकडं आलो, पप्पाला जोडून दिलं आणि चालू केले होते स्प्रिंकलर. जरा स्प्रिंकलर मोबाईलवर चालत नव्हतं ऑनलाईनचं. मग म्हणलं जरा तिथे येऊन मॅन्युअली केलं. थोड्या वेळानं आला भाऊचा फोन, म्हणला चला पाटीला जाऊन चहा वगैरे घेऊ. मग म्हणलं चला काही अडचण नाही. मग काय पाटीला वगैरे गेलो. मग म्हणलं जरा चहा वगैरे घेऊ. सर्वजण बसले होते. बाबाबाई तीन होता, शशी होता. मग काय कॉन्ट्रॅक्टर आपले रजाकभाई होते. मग म्हणले जरा आपल्याला व्हिडिओ येत नाहीत म्हणलं चला काय अडचण नाही, आजपासून तुम्हाला पण येतील व्हिडिओ, काही टेन्शन नका घेऊ. मग काय तिथं थोडा वेळ चर्चा केली. पण आला लहू म्हणला चला आज माझ्याकडून चहा प्या. लहू आला आता दत्ताभाऊच्या हॉटेलवर. भाऊला म्हणलं चल सांग तू पण काय याद करशील. मग भाऊला काय म्हणलं चहा वगैरे पिला. तिथून आलो परत शेताकडं काय आपलीच ड्युटी होती. मग काय म्हशीचं दूध वगैरे काढलं आणि निघालो आता पायी पायी घरला. ब्लॉग कसं वाटते कमेंट करून नक्की सांगा. भेटू लवकरच नवीन एका ब्लॉगमध्ये. धन्यवाद.